मुंबईतल्या काळा चौकीच्या अभ्युदयनगरच्या पुनर्विकास प्रकल्पाला गती मिळाली आहे। अभ्युदयनगरच्या पुनर्विकासासाठी विकासकाला म्हाडाकडून लेटर ऑफ ॲग्रीमेंट म्हणजे करारपत्र देण्यात आलंय। एमजीएन ॲग्रो प्रॉपर्टीज, एनएनपी बिल्डकॉन आणि ओनेस्ट शेल्टर समूहाची निविदा मंजूर करण्यात आली आहे। म्हाडाच्या सी आणि डी मॉडेल अंतर्गत अभ्युदयनगरमध्ये समूह पुनर्विकास राबवण्यात येणार आहे। आपण पाहूयात अभ्युदयनगरमधल्या पुनर्विकासाची वैशिष्ट्ये। आपण पाहतोय अभ्युदयनगरात 210 चौरस फुटाच्या सदनिकेच्या बदल्यात 641 चौरस फुटाची सदनिका, नवी सदनिका देण्यात येईल। साधारण 33 एकरच्या परिसरात 48 इमारती आणि 3410 सदनिका आहेत। अभ्युदयनगरात सध्या 3335 निवासी आणि 75 अनिवासी गाळे आहेत। प्रत्येक रहिवाशाला पुनर्विकासात एकास एक पार्किंगची सुविधा मिळेल। सदनिका धारकांना 5 लाख रुपयांचा कॉर्पस फंड त्यांच्या नावावर ठेवण्यात येईल। अभ्युदयनगरचा पुनर्विकास होईपर्यंत मूळ रहिवाशांना दरमहा 25,000 रुपये भाडं देण्यात येईल। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्टमध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा एबीपी माझा। वाशिमच्या मानोरा मंगरुळपीर तालुक्यातील